थंडीच्या दिवसामध्ये पचनशक्ती बिघडली का? भल्या सकाळी करा या 5 गोष्टी, पचनक्रिया सुरळीत होईल. दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यामध्ये आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात खातो. असे उष्ण पदार्थ पचायला वेळ लागतो, त्यामुळे कधीकधी पोटामध्ये बिघाड होतो. हिवाळ्यामध्ये अन्नाचे पचन चांगले होते या समजुतीखाली नानाविध पदार्थांवर ताव मारला जातो आणि त्याचा थेट परिणाम पचनशक्तीवर होतो. उन्हाळ्यामध्ये आपण जास्त चालतो, मात्र हिवाळ्यात प्रचंड थंडी असल्याने फारसे घराबाहेर पडत नाहीत. यामुळे हिवाळ्यात पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर कशाचीही चव चांगली लागत नाही. खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचनक्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचन संस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसात जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयी लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. या आरोग्यदायी सवयी कोणत्या ते पाहूया. हिवाळ्यामध्ये पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो करा या 5 सवयी. पहिले म्हणजे कोमट पाणी प्या. हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कोमट पाणी प्यावे. त्यामुळे मलत्याग होऊन पोट साफ होण्यास अधिक मदत मिळते. रिकाम्या पोटी आधी कोमट पाणी प्यायल्यास ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरते. कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. नंबर 2, हर्बल टी प्या. हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यानंतर हर्बल टी जरूर प्यावा. जर तुम्ही दालचिनीचा चहा, ग्रीन टी किंवा इतर कोणतेही हर्बल टी रिकाम्या पोटी प्यायला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला शरीराला होतात. त्यामुळे कोमट पाणी प्यायल्यानंतर सगळ्यात आधी हर्बल टी प्या. त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीर उबदार राहण्यासही मदत होते. शिवाय हर्बल टी प्यायल्याने पचनक्रिया देखील सुरळीत राहते. नंबर 3 म्हणजे आहारामध्ये फायबर आणि प्रोटीन्स घ्या. हिवाळ्यामध्ये नाश्ता किंवा जेवणामध्ये फायबर आणि प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करावा. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी डाएटमध्ये प्रोटीन्स आणि फायबर दोन्ही घेणे आवश्यक आहे. प्रोटीन घेतल्याने तुम्हाला दिवसभरात पुन्हा पुन्हा भूक लागणार नाही. या व्यतिरिक्त फायबर सूज येणे आणि आम्लता प्रतिबंधित करतो. नंबर 4 म्हणजे हेवी नाश्ता करणे टाळा. हिवाळ्यामध्ये बहुतेक जण वारंवार भूक लागते म्हणून हेवी नाश्ता करतात, परंतु हे चुकीचे आहे. जर तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर तुम्ही हेवी नाश्ता करणे टाळावे. नाश्त्यामध्ये जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका, कारण यामुळे तुम्हाला दिवसभर ॲसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या सतावू शकते. वॉकिंग किंवा एक्झरसाईज करा. हिवाळ्यामध्ये बरेचदा वातावरणातील गारठ्यामुळे आपण बाहेर वॉकिंग किंवा एक्झरसाईज करण्यासाठी जाणे टाळतो, परंतु असे न करता दिवसातून किमान 30 मिनिटे वॉकिंग किंवा एक्झरसाईज करावा. यामुळे ॲसिडिटी आणि ब्लोटिंगसारख्या समस्या दूर होतील. याशिवाय शरीरात ऊर्जा देखील टिकून राहते. माहिती जर आवडली असेल तर स्वतःपर्यंत न ठेवता इतर ग्रुपवर भरपूर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. नमस्कार.